डॉक्टर अजय तावरेच्या काळ्या कृत्यांचा माझावर पर्दाफाश। ब्लड रिपोर्टच नव्हे तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। किडनी रॅकेट प्रकरणातही डॉक्टर तावरेवर कारवाई झालेली होती। हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना वाचवल्याचाही डॉक्टर तावरेवरती आरोप आहे। तर डॉक्टर अजय तावरेंना आजपर्यंत कोणती बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत ती पाहूयात। मुंबईतल्या जे वैद्यकीय महाविद्यालयातून 2006 साली तावरे MBBS, 2007 ला ससून रुग्णालयात नोकरी। ससूनमध्ये काही महिन्यातच मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार सुरू। 2008 मध्ये तावरेची अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली। 2009 मध्ये तावरेचा पुन्हा ससूनमध्ये प्रवेश। 2012 मध्ये तावरेकडून शवविच्छेदन अहवालात फेरफार। 2013 मध्ये तावरे ससूनचा प्रशासकीय अधिकारी उपअधीक्षक बनला। 2015 मध्ये या तावरेला चक्क वैद्यकीय अधीक्षकपदी बसवण्यात आलं। अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्यपदी असताना तावरेकडून किडनी तस्करी। 2022 ला किडनी तस्करी आरोपांमुळे तावरेचे अधीक्षक पदावरून उचलबांगडी। तावरेनं राजकीय वजन वापरून तावरे वर्षभरातच पुन्हा अधीक्षकपदी। तावरेला अधीक्षक पद देण्यामध्ये आमदार सुनील टिंगरेंची शिफारस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची मेहरबानी। तावरे अधीक्षकपदी असताना रुग्णाला उंदीर चावल्यानं तावरेची उचलबांगडी। तावरे फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुखपदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।